हॅलो फ्रेंड्स, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सीसॉच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं स्वागत करतो. डेली न्यूजपेपरमध्ये जे आर्टिकल्स असतात, ते आपल्या प्रीसाठी, मेन्ससाठी उपयोगी असतात. तर ते आर्टिकल्स न्यूजपेपरमध्ये आलेले कोणते आर्टिकल्स आपल्यासाठी कामाचे आहेत, त्यांचं कसं वाचन करायचं, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अजून काही वाचन करायचंय का? त्याला स्टॅटिकची कशी जोड द्यायची, करंटची आणि त्याची कशी सांगड घालायची, या सर्व गोष्टी आपण आता डेली न्यूजपेपर एनालिसिसमधून करणार आहोत. तर पाहूयात आजच्या हिंदूच्या पेपरमध्ये असे कोणते आर्टिकल्स होते जे आपल्या एक्झामसाठी महत्वाचे असतील, बरोबर? तर पहिलं आर्टिकल होतं गव्हर्नर रिफ्युजेस टू रीड. तर पहिलं आर्टिकल होतं गव्हर्नर अल्टर्ड पॉलिसी स्पीच इन असेंब्ली सेज केरला सीएम, बरोबर? तर याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे की गव्हर्नर स्पीच देतो. गव्हर्नर जी आपल्या असेंब्लीमध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये स्पीच देतो, बरोबर? मग ती गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. गव्हर्नरचं कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये गव्हर्नर स्पीच देतो, त्याच्यानंतर गव्हर्नरचा स्टेट असेंब्लीमध्ये रोल काय असतो, प्रीच्या हिशोबाने की गव्हर्नरचे अपॉइंटमेंट कोण करतं, त्याच्यासाठी कोणत्या कंडिशन्स आहेत, या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मेन्समध्ये गव्हर्नर ही हा जे पद आहे त्याचं फेडरलिझम जे आहे आपला टॉपिक. गव्हर्नर स्टेट आणि सेंटरच्या मध्ये मीडिएशनच्या हिशोबाने काम करतो. तर ते फेडरलिझमच्या हिशोबाने किती बरोबर आहे, बरोबर? तर ही गोष्ट आपली पाहण्याची झाली. त्याच्यानंतर गव्हर्नर रिफ्युजेस टू रीड द कस्टमरी स्पीच इन तामिळनाडू हाऊस. मग हीच गोष्ट परत एकदा झाली की कोणत्या कोणत्या वेळेस गव्हर्नर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज मध्ये स्पीच देतो. त्याच्यानंतर ती स्पीच तो स्वतः देतो, तयार करून देतो, की स्टेट असेंब्ली जी आहे, स्टेट गव्हर्नमेंट ती बनवून देतील, तो फक्त त्याचं येऊन रीड करतो. या सगळ्या गोष्टी आपल्या पाहण्याच्या झाल्या. त्याच्यानंतर ह्याच्यात काय दिलेलं आहे? अमीरा कदल ब्रिज अक्रॉस द झेलम रिव्हर. आता कसं होतं युपीएससी मध्ये असे काही काही फोटो जेव्हा येतात पेपरमध्ये, त्याच्या खाली ही जी इन्फॉर्मेशन असते ना, त्याचा आधार घेऊन युपीएससी करंटच्या बेसिसवरती काही क्वेश्चन्स काढते. त्याच्यामुळे हे फोटो सुद्धा आपल्याला करंटसाठी उपयोगी पडतात. जसं की अमल कदल ब्रिज ही झेलम रिव्हरच्या इथे श्रीनगरमध्ये, बरोबर? त्याच्यानंतर पुढचं येतं की युजीसी सर्क्युलर ऑन थर्ड लँग्वेज अँड अटेम्प्ट ॲट हिंदी इम्पोजिशन, बरोबर? तर मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मेन पहिली टॉपिक कोणता येतो? युजीसी. आता युजीसी ही बॉडी जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्टॅट्युटरी बॉडी, की फक्त एक गव्हर्नमेंट ऑर्डरने तयार केलेली बॉडी. जर कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर असेल तर ती कोणत्या आर्टिकल अंडर येते, जर स्टॅट्युटरी बॉडी असेल तर ती कोणत्या ऍक्ट अंडर तयार केलेली आहे, त्याच्यानंतर ती कधी तयार केलेली आहे, त्याच्यानंतर त्याचे रूल्स कोणते कोणते आहेत, त्याचे जे कोणते कोणते ती कामं करू शकते. त्याच्यानंतर जसं इथं म्हणलं गेलं की युजीसीने थर्ड लँग्वेजच्या बाबतीत एक सर्क्युलर काढलं होतं आणि त्याला तामिळनाडू गव्हर्नमेंट अपोज करते. तर युजीसी असे सर्क्युलर काढू शकते का? युजीसी एखादी लँग्वेज असेल जी इम्पोज करू शकते का स्टेट्सवरती, हे आपलं काम झालं पाहणं, बरोबर? त्याच्यानंतर पुढचं आहे की तेलंगणा गव्हर्नमेंट एट क्रिस्पस रायतू भरोसा सपोर्ट टू फार्मर्स. आता याच्यामध्ये रायतू भरोसा ही स्कीम कोणती आहे, बरोबर? याच्यामध्ये तेलंगणा गव्हर्नमेंट फार्मर्सला डायरेक्ट डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या अंडर काही पैसे जमा करत असते. मग त्याच्यानंतर ही स्कीम काय ती पाहणं झालं, कोणत्या स्टेटमध्ये ते झालं. त्याच्यानंतर कोणत्या स्टेटमध्ये अदर स्टेट्समध्ये किंवा सेंटरमध्ये अशी कोणती स्कीम ऑलरेडी आहे का? मग आता क्वेश्चन विचारताना तुम्हाला म्हणू शकतात की 3 स्कीम देतील आणि त्याच्यानंतर सांगतील 3-4 स्टेट्स देतील आणि त्याच्यानंतर विचारतील की खालीलपैकी कोणत्या पेअर्स बरोबर आहेत, बरोबर? त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे की लोकसभा अटेंडन्स टू बी मार्क ओनली फ्रॉम मेंबर सीट्स सेज बिर्ला. आता ओम बिर्ला हे आपले लोकसभेचे सभापती आहेत, बरोबर? तर त्यांनी काय सांगितलंय, आधी जी असायची की तुम्ही एकदा लोकसभेच्या किंवा पार्लिमेंटच्या प्रिमायसेस मध्ये गेला, त्याच्यानंतर रजिस्टर मध्ये सही केली की तुमची अटेंडन्स लागायची, म्हणजे एमपीसी अटेंडन्स लागायची. पण आता सांगितलं गेलं न्यू रूल्सच्या हिशोबाने की जर तुम्ही तुमच्या हाऊसमध्ये गेल्यात आणि तुमची जी सीट असेल तिथं गेल्यानंतरच तुमची जी अटेंडन्स असेल ती मार्क केली जाईल. मग याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय काय पाहायचं झालं की एमपीची अटेंडन्स असती ती कोण घेतं, त्याच्यानंतर कोण घेतं, कधी घेतलं, जसं असा रूल चेंज झाला त्याच्यानंतर याच्याबाबत काही रूल्स चेंज होतात का? आणि त्याच्यानंतर जर त्यांची अटेंडन्स कमी असेल तर काही प्रोव्हिजन्स आहेत का? समजा की तुमची अटेंडन्स काही एकदमच कमी आहे, जसे आपली युनिव्हर्सिटीज वगैरे मध्ये असते, कॉलेजेसमध्ये असेल ते 75% पेक्षा 60% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला बसू देत नाही.
तर मग अशी काही अटेंडन्स आहे का, की 50% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला तुमची मेंबरशिप जाईल वगैरे. हे पाहायचं काम आहे आपलं. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत का? जशी एक कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे, की जर तुम्ही 60 डेज आता 60 डेज म्हणजे कोणते? तर 60 डेज म्हणजे पार्लिमेंट सेशनचे जे डेज असतील 60 जर विदाऊट परमिशन तुम्ही 60 डेज पार्लिमेंट सेशनचे जे असतील त्याला अब्सेंट राहिले, तर तुमची जी लोकसभाची किंवा राज्यसभेची जी मेंबरशिप आहे ती जाऊ शकते. मग आता दुसरी गोष्ट काय आहे ती, की जाणं कंपल्सरी आहे का? की किती हाऊसवरती डिपेंड आहे, ही गोष्ट पण पाहणे आली, की मे की मस्ट आहे, बरोबर? तर पॉलिटीमध्ये हे एक-एक शब्दावरती, की कंपल्सरीली जाणार आहे, की डिपेंड करतं हाऊसवरती. या गोष्टी सुद्धा पाहतात कारण एक-एक गोष्टीवरती तुमचे क्वेश्चन चेंज होतात, आन्सर चेंज होतं. पुढची गोष्ट आहे काँग्रेस अर्जेस सेंटर टू एन्शुअर रिझर्वेशन इन प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स अंडर आर्टिकल 15(5) बरोबर. मग त्याच्यामध्ये काय आलं आर्टिकल 15(5) काय आहे बरोबर. तर आर्टिकल 15(5) कशामध्ये येणार फंडामेंटल राईट्स मध्ये येणार काय आर्टिकल 12 टू 35 पर्यंत जे आर्टिकल्स आहेत आपले ते येतात फंडामेंटल आर्टिकल्स मध्ये. त्याच्यानंतर आर्टिकल 15 म्हणजे ते कशात आलं मग ते पण फंडामेंटल राईट्सच्या अंडर ऍड केलेलं जातं. मग आता हे जे आर्टिकल आहे आता हे पाहणं काम आहे आपलं की हे आर्टिकल ऑलरेडी होतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये की नंतर ऍड केलं होतं. जसं आपल्याला सांगितलंय तर हे जे आर्टिकल आहे ते 93rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड केलं होतं. याच्यामध्ये की शेड्यूल कास्ट त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसीज ह्यांच्या हे जे कास्ट मधले लोक असतील त्यांना प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा रिझर्वेशनचा फायदा मिळावा यासाठी हे आर्टिकल हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्क्लूड केलं गेलं होतं. तर मग हे कोणाच्या काळात केलं होतं मनमोहन सिंग यांच्या काळात मध्ये लॉन्च केलं होतं. यांच्या काळामध्ये इन्क्लूड केलं होतं. त्याच्यानंतर जसं मगाशी सांगितलं तसं की फोटोचा पण वापर करतो यूपीएससी प्रश्न काढताना याच्यात काय सांगितलेलं आहे की पॉम्पन मॉस इन अ प्रिस्टाईन बीट bog during an expedition by the International Peatland Conservation Group, which promotes the conservation and restoration of peatlands, carbon and water-rich ecosystems that play a crucial role in climate change mitigation in Punta Arenas, Chile. बरोबर आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला सगळ्यात पहिले तर पॉम्पन मॉस बरोबर मग कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला प्रश्न जसं यूपीएससी प्रश्न विचारते की एक नाव देतं आणि विचारतं की हे काय आहे खाली स्पेसिस आहे मॉस आहे त्याच्यानंतर अॅनिमल आहे प्लांट स्पेसिस आहे कसं आहे त्याच्यामुळे पॉम्पन मॉस हा पहिला पॉईंट झाला. दुसरी गोष्ट झाली इंटरनॅशनल पीटलँड ऑर कन्झर्वेशन ग्रुप. आता त्याच्यानंतर पीटलँड म्हणजे काय असतं हा पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर मग ते वेटलँड पासून काय वेगळं आहे सिमिलर आहे त्याच्यामधला डिफरन्स काय ते माहित पाहिजे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल पीटलँड कन्झर्वेशन ग्रुप काय आहे हे आपल्याला पाहायचंय आणि त्याच्यानंतर हे जे आहे पुंटा अरेनास चिले प्लेसेस इन न्यूजच्या हिशोबाने आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जी प्लेस आहे ती चिलेमध्ये बरोबर. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक होता एडिटोरियल मध्ये आलेला ईव्ही बूम इज ऍक्सिलरेटिंग कॉपर क्रंच बरोबर. आपल्याला माहिती की आता इलेक्ट्रिकल व्हेकल गव्हर्नमेंट काय करतंय की मोर फोकस आपल्या इलेक्ट्रिकल व्हेकल्सवर असला पाहिजे आपल्याला कार्बन न्यूट्रल कंट्री व्हायचं लवकरात लवकर. त्या हिशोबाने गव्हर्नमेंट काय करते की ईव्हीला बूस्ट करण्याचा प्रयत्न करते. पण काय होतं की इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण जेव्हा बनवायला ट्राय करतो त्याच्यामध्ये काही मिनरल्स लागतात. त्याच्यानंतर रेअर अर्थ एलिमेंट्स वगैरे लागतात. ज्या स्पीडने आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या स्पीडला कॉपरचा जो अवेलेबिलिटी आहे, ती मॅच होत नाही. त्याच्यामुळे कॉपर क्रंच. आता याच्यामध्ये आपल्याला काय-काय पाहायचंय, की इंडिया जे आहे कॉपरचं जे प्रोडक्शन असेल, तर मग इंडियामध्ये कुठे-कुठे होतं? त्याच्यानंतर इंडिया इम्पोर्टर आहे. मेजर इम्पोर्टर आहे. मग इम्पोर्ट करतो तो कोणत्या देशाकडून मेजरली इम्पोर्ट करतो? आणि इंडियामध्ये कॉपरचे जर साठे असतील, तर रिझर्व्हज कुठे आहेत सगळ्यात जास्त रिझर्व्हज इंडियामध्ये? त्याच्यानंतर इंडियामध्ये प्रोडक्शन कोणत्या स्टेट्समधून सगळ्यात जास्त होतं? आणि त्याचबरोबर जे काही इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी अजून जे कोणते मिनरल्स वगैरे लागतात, त्याच्याबाबत सुद्धा हेच पाहायचं लागेल, की ते कुठं प्रोडक्शन इंडियामध्ये आहे का त्याचं प्रोडक्शन? आणि असेल तर कुठे सर्वात जास्त होतं? आणि नसेल तर इंडिया इम्पोर्ट करतो का आणि कोणाकडून सर्वात जास्त करतो? त्याच्यानंतर द इम्पॉर्टन्स ऑफ पॅक सिलिका फॉर इंडिया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे ती? पॅक सिलिका हे काय आहे? बरोबर? पॅक सिलिका एक ऑर्गनायझेशन होतं जे यूएसने सुरू केलं होतं 2025 मध्ये. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने.
बरोबर. मग त्या हिशोब आधी त्याच्यामध्ये इंडियाला पार्टिसिपेट नव्हतं करून घेतलं, पण आता इंडियाला सुद्धा इन्व्हिटेशन दिले, की तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हा. बरोबर. मग ते याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला, की पॅक सिलिका आहे का? त्याच्यानंतर ते चायनाला कसं काउंटर करतं, त्याच्यासाठी इंडियामध्ये चॅलेंजेस कोणते इंडियासाठी आणि त्याच्यामध्ये पुढचा रोड काय आहे? मग याच्यासाठी इंडियाला काय फायदा होऊ शकतो? इंडियाला स्वतःची इंडिव्हिज्युअल इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये स्वतः इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी इंडियाला काय काय चॅलेंजेस येऊ शकतात? पुढचं आहे की हाऊ रियुजेबिलिटी कॅन लीड टू सस्टेनेबल कॉस्ट इफेक्टिव्ह ऍक्सेस टू स्पेस. बरोबर. तर आपल्याला माहिती की नॉर्मली किंवा आतापर्यंत कसं व्हायचं की रॉकेट्सने आपण सॅटेलाइट्स वगैरे पाठवायचो. तर ते जे रॉकेट्स असतात ते फायर अँड फॉरगेट टाईपचे असतात, की एकदा आपण लॉन्च केले की ते नंतर परत रियूज केले जात नव्हते, ते जंकमध्ये जायचे प्रॉपरली. त्याच्यानंतर स्पेस एक्सनी जेव्हा रियुजेबल रॉकेट्सचं जे आणलं होतं रिव्हॉल्युशनरी रिव्होल्यूशन. तर त्याच्यानंतर ही गोष्ट नवीन आली, की रियुजेबल रॉकेट्स आपण बनवायला पाहिजे. आता या रियुजेबल रॉकेट्सचा अजून काय-काय फायदा होऊ शकतो? आता कसं होतं, की कधी-कधी तुम्हाला सॅटेलाइट्स लॉन्च करायचे असतात. सॅटेलाइट्स वगैरे तयार असतात, पण रॉकेट्स तयार नसतात. अशा वेळेस कसं होतं, की ऑलरेडी जे रॉकेट्स असतात तेच आपण रियूज करणार असेल, तर आपली जी फ्रिक्वेन्सी आहे सॅटेलाइट लॉन्चिंगची, मग फक्त आपल्यासाठी नाही, बाहेरच्या देशांसाठी सुद्धा जी इस्रो करतं, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फायदे आहेत. याच्यामध्ये आपण मेन्स पण आहे. मेन्ससाठी मेजरली पाहायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचं आहे, की इन डिसेंबर कोर सेक्टर्स ग्रो ॲट 4 मंथ आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला ग्रोथ इन द 8 कोर इंडस्ट्रीज ऑफ द इकॉनॉमी. मग आता आपलं पहिलं काम काय असणार आहे? इंडस्ट्रीजमध्ये कोणत्या 8 कोर इंडस्ट्रीज आहे? त्याच्यानंतर कोणत्या 8 कोर इंडस्ट्रीज आहेत? त्यांचं जर कोणतं वेटेज असेल, की त्या इंडस्ट्रीमध्ये याचं एवढं वेटेज आहे, तर ते वेटेज किती येते प्रत्येकाचं? मग त्याच्यामध्ये ते वेटेज आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरनी माहीत पाहिजे आणि रिसेंटली कोणत्या सेक्टरमध्ये ग्रोथ जास्त झाली आहे, कोणत्या सेक्टरमध्ये कमी झाली आहे किंवा कोणत्या सेक्टरमध्ये ग्रोथ झालीच नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत या आर्टिकलमध्ये. त्याच्यानंतर गनमेन अबडक्ट ओव्हर 150 ख्रिश्चन वर्शिपर्स इन नायजेरिया सेज क्लर्जी. आता हे जे छोटे-छोटे आर्टिकल्स असतात ना, हिंदूमध्ये येणारे, ह्याच्यातून आपल्याला प्लेसेस इन न्यूजसाठी एक हेल्प होते. आता पहिल्या सगळ्यात काय सांगितलेलं आहे? एक नायजेरिया हे सांगितलेलं आहे. कानो ही एक सिटी सांगितलेली आहे त्यांनी, बरोबर? आणि कधी-कधी हे जो इन्सिडन्स असतात, जसं 2-3 वर्षापूर्वी झालं होतं. 2-3 वर्षापूर्वी पी-वाय-क्यू होता यू-पी-एस-सीचा, की खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये कूप झाला होता. त्याच्यानंतर पेअर्समध्ये येतात असे क्वेशन. तर मग ह्या काइंडचे क्वेशन असतात ना, की मिलिटंट अटॅक झाला होता. त्याच्यानंतर कूप झालं. ह्या गोष्टी सुद्धा पेपरमध्ये विचारल्या जातात. आता इथं आपल्याला काय-काय पाहायचंय? नायजेरियामध्ये आहे कानो सिटी, कदुना स्टेटमध्ये आहे. त्याच्यानंतर कानो स्टेट नायजेरिया जे आहे, मग ह्याच्यामध्ये नायजेरियाचं लोकेशन तुम्हाला पाहायचंय. त्याच्यानंतर नेबरिंग कंट्रीज झाल्या आणि त्याच्यानंतर इंडिया आणि नायजेरियाचं काय रिलेशन? आता हे जे 2 झाले मेनली, हे प्रीसाठी झाले आणि हा जो टॉपिक झाला तो प्री प्लस मेनसाठी झाला. की समजा इंडिया आणि नायजेरियामध्ये रिसेंट कोणतं अग्रीमेंट झालं असेल एकदम करंटमध्ये, तर ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं प्रीसाठी. त्याच्यानंतर इंडियाचं जे इम्पोर्टन्स आहे इंडियाला जे इम्पोर्टन्स आहे नायजेरियाचं, ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं मेन्समध्ये. त्यानंतर पुढचं आर्टिकल आहे ट्रम्प स्लॅम्स ट्रम्प स्लॅम्स ट्रम्प स्लॅम्स यूकेज मूव्ह टू लँड ओव्हर चागोस आयलंड्स. बरोबर. आता परत प्लेसेस इन न्यूजच्या हिशोबाने चागोस आयलंड्स कुठे येतं? त्याचं लोकेशन कुठे आहे? आयलंड म्हणजे कोणत्या ओशनमध्ये? बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय, हे जे आहे, हे आधी मॉरिशसकडे होतं. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी त्याच्यावरती कब्जा केला होता मॉरिशसवरती वगैरे. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी त्याला फ्रीडम जरी दिलं, तरी चागोस आयलंडला त्यांनी फ्रीडम नव्हतं दिलेलं. तर त्याचाच एक पार्ट आहे. त्याच आयलंड ग्रुपचा एक पार्ट आहे, की डिएगो गार्सिया नावाचं एक आयलंड आहे.
या आयलंड वरती युकेनी युएसला एक मिलिटरी बेस बनवायची परवानगी दिली होती, ज्याच्यावरती करंटली एक मिलिटरी बेस आहे युएसचा, बरोबर. मग सध्या काय झालं होतं, युनायटेड किंगडमनी मॉरिशियस बरोबर ती एक ट्रिटी केली आणि त्याच्यानुसार त्यांनी ते जे कॅगोस आयलंड होतं ते मॉरिशियसला परत केलं. पण त्याचबरोबर युनायटेड किंगडमनी युएस बरोबर 99 इयर्सची एक लीज केली आणि त्यानुसार डिएगो गार्सिया जे वरती त्याचं बंद मिलिटरी बेस युएस ते त्यांना कंटिन्यू करताय. त्याच्यानंतर वर्ल्ड लीडर्स ॲसेस ट्रम्प्स बोर्ड ऑफ पीस इन्व्हिटेशन विच हिंट्स ॲट ट्रॅव्हलिंग यूएनएससी. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं की बोर्ड ऑफ पीस काय ट्रम्पनी लॉन्च केलेलं, त्याच्यानंतर त्याचा युएनएससी किंवा युएन वरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे होतं आजचं डेली न्यूज अनालिसिस. त्याच्यानंतर आपण असंच कंटिन्यू करत राहणार आहोत. तुम्हाला याच्यामध्ये काही वाटलं, अजून काही प्रश्न असतील, काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये रिप्लाय करू शकता. चालेल. थँक